एक गंमत सांगतो. ही मोठी माणसं अशी काही गमतीशीर वागतात की विचारता सोय नाही. कधी म्हणतात तुम्ही लहान, कधी म्हणतात तुम्ही मोठे, मग आम्ही नक्की कसे बघायचं का तुम्हाला? चला आमच्या घरी. मनोज, ए मनोज, मनोज आहेस कुठे तू? हाय. एवढा मोठा झालास पण वेळ गमावत नाही. किती वाजले बघितलंस का जरा? आई, मी खेळायला गेलो होतो पण आलोय ना कमी घरी. रागवू नकोस गं. बरं बरं, हात पाय धु. आई, मी हात पाय पण धुतो, देवाजवळ दिवा पण लावतो आणि शुभंकरोती पण म्हणतो. मग मी लावू दिवा? काही नको, लहान आहेस तू. दिवा लावताना भाजेल तुला. मनोज, काय करतोयस तिकडे? तुला म्हटलं होतं ना मी दिवा लावते म्हणून. नाही आई, माझं होती. शामल खाना, माझं हे काय करत नाही. मनोज, ये इकडे. होय, आलो. चल रे, शुभंकरोती म्हणे. शुभंकरोती कल्याणं आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धि विनाशाय दीपज्योती नमोस्तुते. दिव्य दिव्य दीपत्कार आणि कुंडलमोतीहार. दिव्याला पाहून नमस्कार, दिवा लावला देवापाशी. उजेड पडला तुळशीपाशी. माझा नमस्कार सर्व देवदेवतांपाशी. घरातली अंगणाबाहेर जाओ, हळ्याची लक्ष्मी घरात येऊ. घरच्या घराला उंट आयुष्य लाभते. मुलाबाळांना सुटी ठेव, चांगली बुद्धी दे. करावरे बसते लक्ष्मी, करभरले दुष्टशक्ती. करभले गुरु गोविंदा, प्रभाते कर दर्शना. ओम शांती शांती शांती. बघितलं का मित्रांनो? दिवा लावणे एवढी सोपी गोष्ट मला जमली नसती. बघ मित्रांनो, तुम्हीच सांगा, मी छोटा की मोठा? मन्या, ए मन्या. हा जी. इकडे रे बाहेर जरा. हा जी. माझं काही खूप दुखत
पाणी पी. वासंती सुटलेली. तुझे आई बाबा कधी येणार आहे? देवाला नाही गं. का होते? आजी, घाबरू नकोस. मी आहे ना. तुझ्या औषधाच्या डब्यात तुझ्या दम्यावरची गोळी असेल ती आणतो मी. आजी, ही घे गोळी खा. ती जुन्याची माझी पाहते. पण सांगू का, ही गोळी पण मी दुपारीच घेतली होती. या गोळीने फारसं बरं नाही वाटलं रे. आजी, आता 8 वाजत आहे. बाबांना यायला अजून उशीर आहे. तुला खूप त्रास होतो का गं? मी डॉक्टरांना फोन करू? तुला जमेल राहायच्या? हो आजी, अरे डॉक्टर त्यांचा नंबर 5 आहे. ती जुन्याची माझी बाळ. मी बाळ आहे का आजी? अरे, तू किती मोठा झालास तरी माझं बाळच आहेस. आजी, बोलू नकोस. मी तुला पाणी आणून देतो आणि डॉक्टरांना फोन करू. हे घे आजी पाणी. डॉक्टरांना फोन करते. हॅलो, डॉक्टर ताई, मी देशपांडेंचा मुलगा मनोज बोलतोय. आजीला दम्याचा त्रास होतोय. तुम्ही लगेच या. देवा, माझ्या आजीला बरं वाटू दे रे. जर माझ्या आजीला बरं वाटलं ना, तर माझ्या पिकू बँकमध्ये मी तुला सगळे पैसे देऊन टाकेन. डॉक्टर आले वाटतं. अरे डॉक्टर, या. अरे मला घरात आई बाबा नाही वाटतं. तुझा फोन द्या ना, तुम्ही लगेच आले. सर, तुम्ही आजीला काय होते ते? आजी, काय होते तुम्हाला? असं म्हणते. शेवटची गोष्ट का जवळ आली. काळजी करू नका आजी. आता मी आले आहे ना. खरंच शेणासारखी धावून आलीस. आजी, नाही होत नाही ना तुम्हाला? नाही नाही. ठीक आहे. एक इंजेक्शन देते आणि मग काही गोळ्या देते. म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. इंजेक्शन नको नको. अहो